तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या जीवाचे आयुष्य सर्वात जास्त असते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कासव, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी फुलपाखरू, ऑप्शन डी गिलहरी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कासव. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कागद उत्पादक देश कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कॅनडा, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी पोलंड, ऑप्शन डी चीन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चीन. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त सफरचंद कोणत्या शहरात तयार होतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी हिंगोली, ऑप्शन डी सोपोर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सोपोर. तुमचा चौथा प्रश्न आहे, जगातील पहिली रेल्वे लाईन कुठे बांधली गेली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी भारत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ब्रिटन. तुमचा पाचवा प्रश्न आहे, ब्रिटनचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गुलाब, ऑप्शन बी कमळ, ऑप्शन सी चमेली, ऑप्शन डी यापैकी नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गुलाब. तुमचा सहावा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए प्रदीपा राय, ऑप्शन बी के.जे. उदेशी, ऑप्शन सी मधुर जाफरी, ऑप्शन डी इतर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी के.जे. उदेशी. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन बी राजाजी राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन सी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन डी हेमिस नॅशनल पार्क. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रगीतात जय हा शब्द किती वेळा येतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 10 वेळा, ऑप्शन बी 12 वेळा, ऑप्शन सी 11 वेळा, ऑप्शन डी 16 वेळा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 10 वेळा. तुमचा नववा प्रश्न आहे, कावीळ झाल्यास कोणते फळ खाणे फायदेशीर मानले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए डाळिंब, ऑप्शन बी संत्रा, ऑप्शन सी नाशपाती, ऑप्शन डी केळी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डाळिंब. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी कावळा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.